नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या या रेसिपीमध्ये. तर आज मी घरीच गहू ओलवून त्यापासून सुजी तयार केलेली आहे आणि पांढरे शुभ्र अशा मी शेवाया बनवलेल्या आहेत. पाहू शकता इथे व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे. खूप छान अशा पांढऱ्या शुभ्र आपल्या शेवाया तयार झालेल्या आहेत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी एका टोपामध्ये गहू घेतलेले आहेत. स्वच्छ गहू निवडून घेतलेले आहेत. 7 किलो गहू आहेत. 7 किलोपासून मी शेवाया बनवणार आहे. तर या गव्हामध्ये आपल्याला भरपूर असं पाणी टाकायचं आहे. तर शेवाया बनवायला गेल्यानंतर काही गोष्टी अशा झाल्या की माझ्या शेवायासुद्धा अर्धवट राहिलेल्या आहेत. तर ती मी तुम्हाला शेवटी नंतर सांगते की काय झालं आहे ते. तर इथे गहू मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला गहू स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आणि धुवून झाल्यानंतर हे गहू आपल्याला पाण्यामध्येच 2 मिनटं ठेवायचे आहेत. तर इथे पसरवून मी गहू ठेवलेले आहेत. अजून त्यामध्ये थोडंसं मी पाणी टाकलेलं आहे. गहू पूर्ण पाण्यामध्ये आपले बुडलेले आहेत, पाहू शकता. तर अशाच प्रकारे गहू आपल्याला पाण्यामध्ये 2 मिनटं ठेवायचे आहेत. आणि 2 मिनटानंतर आपल्याला हे गहू काढून घ्यायचे आहेत. 2 मिनटं गहू पाण्यामध्ये ठेवल्यामुळे यावरील जो कोंडा आहे, गव्हाची जी टरपल असतात ते छान असे निघले जातात. तर इथे 2 मिनटं झालेली आहेत. गहू आता पाण्यामधून आपण काढून घेऊ. तर इथे मी चाळणी घेतलेली आहे. चाळणीमध्ये आपल्याला गहू काढून घ्यायचे आहेत. यामधलं पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे आणि एका कपड्यावरती आपल्याला हे गहू टाकायचे आहेत. कपडा घेताना थोडासा आपल्याला मोठाच घ्यायचा आहे, कारण त्यामध्ये आपण हे सगळे गहू बांधून ठेवणार आहोत. तर 7 किलो गहू मी इथे या कपड्यामध्ये बांधून ठेवणार आहे. तर सगळे गहू मी कपड्यामध्ये टाकलेले आहेत आणि आपल्याला याचं गाठोडं तयार करायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे बांधून घ्यायचं आहे. आणि बांधून घेतलेलं हे गाठोडं आपल्याला 6 ते 7 तासासाठी ठेवायचं आहे. अशा प्रकारे जर तुम्ही गहू भिजवले तर त्यावरील टरपलसुद्धा छान असे निघले जातात आणि शेवईसुद्धा पांढरी शुभ्र अशी तयार होते. तर इथे हे गाठोडं मी 6 ते 7 तासासाठी असंच ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर अर्धा तासासाठी आपल्याला हे गाठोडं सोडून पसरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गिरणीमधून दळून आणायचं आहे. तर इथे मी गिरणीमधून दळून आणलेलं आहे आणि हे पीठ मी चाळूनसुद्धा घेतलेलं आहे. तर त्यामध्ये एवढा आपला रवा निघलेला आहे. 0 नंबरचा रवा आहे. त्यामध्ये थोडीशी सालसुद्धा दिसत आहे. तर ती सालसुद्धा आपल्याला काढून घ्यायची आहे. दुसऱ्या एखाद्या चाळणीने चाळायचं आहे आणि पूर्ण आपल्याला यामधील कोंडा काढून घ्यायचा आहे. आणि हे जे बारीक पीठ आहे ती मी या सुजीच्या चाळणीने चाळून घेतलेलं आहे. तर यामध्ये आपला अजिबात कोंडा नाही. तर जो रवा आहे त्यामधील मी कोंडा काढून घेतलेला आहे आणि दोन्ही मिक्स करून इथे मी शेवायाचं मशीन आहे तिथे मी शेवाया करण्यासाठी आलेली आहे. तर सकाळचे 10 वाजलेले आहेत. 10 वाजता मी इथे शेवाया करण्यासाठी आलेली आहे. तर या ताईंनी शेवाया करण्यासाठी तयारी केलेली आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून, थोडंसं पाणी टाकून पीठ भिजवून घेतलेलं आहे आणि मशीनमध्ये हे पीठ टाकून अशा प्रकारे शेवाया बनवून घेतलेल्या आहेत. पाहू शकता पांढऱ्या शुभ्र अशा आपल्या शेवाया दिसत आहेत आणि छान अशा झालेल्या आहेत. तर अशाच प्रकारे सगळ्या शेवाया आपल्याला करून घ्यायच्या आहेत. आणि या शेवाया तयार झाल्याच्या नंतर अशा प्रकारे दोरीवरती टाकल्या जातात, जेणेकरून दोरीवरती थोड्या वेळ या शेवाया सुकल्या जातात आणि त्यानंतर या शेवाया काढून आपल्याला घरी नेऊन उन्हामध्ये या शेवाया वाळवूनसुद्धा घ्यायच्या आहेत. पण इथे झालं असं की माझ्या 3 किलोच्या शेवाया बनल्या गेलेल्या आहेत आणि 3 किलोच्या शेवाया माझ्या वाया गेलेल्या आहेत. कारण सकाळी 11ला लाईट गेलेली, ती 11 ते रात्री 11पर्यंत लाईट आलीच नाही. त्यामुळे 3 किलोचं पीठ हे माझं वाया गेलेलं आहे आणि या शेवाया आहेत त्या 3 किलोच्याच तयार झालेल्या आहेत. तर 3 किलोच्या शेवाया मी इथे उन्हामध्ये छान अशा वाळून घेतलेल्या आहेत, पांढऱ्या शुभ्र अशा झालेल्या आहेत. आणि 3 किलोचं पीठ हे मला टाकून द्यावं लागलेलं आहे, कारण भिजवलेलं पीठ खराब झालं आणि खराब झाल्यामुळे लाईट नसल्यामुळे ते बनवता आलेलं नाही आणि ते वायाला गेलेलं आहे. चला तर मग चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे कळवा की तुम्हाला हा शेवायाचा व्हिडिओ कसा वाटला ते. हाईपचे पॉईंट आल्यास हाईपचे पॉईंटसुद्धा नक्की द्या. चला मग पुन्हा भेटूया पुढील एका अशाच रेसिपीमध्ये.